कल्याण येथील बौद्ध भूमीवर हल्ला झाला, तिथे गुंडांसारखं प्रशासनात लोकांनी बुलडोजर घेऊन जाऊन ती सगळी बौद्ध भूमी उद्ध्वस्त केली। तिथं तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तींची विटंबना अवमान करण्यात आला, तिथं बौद्धांचे स्तूप तोडण्यात आले, तिथे संविधानाची प्रत होती ती फाडण्यात आली, तिथे भीमा कोरेगावचं प्रतिकात्मक स्मारक होतं ते तोडण्यात आलं आणि पूर्णतः ती बौद्ध भूमी उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। हे जे बुलडोजर संस्कृती कालपर्यंत मुस्लिमांच्या बांद्रा येथील गरीब मुस्लिमांच्या वस्तीवर चालत होती, तीच बुलडोजर कल्चर आता बौद्ध भूमीला उद्ध्वस्त करण्यासाठी पुढे आलेली आहे। म्हणजे हा अन्याय फक्त मुसलमानापुरता मर्यादित नाही, तर इतरही सगळ्या मागास घटकांना ते लक्ष करत आहेत। म्हणून नांदेड जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या सामाजिक राजकीय संघटनांशी जुळलेले आणि अनेक जण तर कोणतेही राजकीय सामाजिक संघटनेत नाही आहेत, तरी बुद्धिजीवी आहेत, पण व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ही चर्चा होती की कल्याण येथे बौद्ध भूमीवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधामध्ये आपण एकजूट झालं पाहिजे। आणि मला खूप आनंद आहे की आमच्या नांदेड येथील वेगवेगळ्या संघटनेतील या सगळ्या मुस्लिम बांधवांनी जिवंतपणाचं लक्षण दाखवलेलं आहे की जर कोणावर अन्याय होत असेल तर आम्ही एकजुटीनं त्यांच्यासोबत उभं राहायला तयार आहोत। मग कोणतेही समाज जाती धर्माच्या लोकांवर अन्याय झाला तरी मुस्लिम महासंघ म्हणून आम्ही नांदेड येथील सगळे मुस्लिम बुद्धिजीवी आणि सामाजिक लोक एकजूट होत आणि त्यांच्या बाजूला आम्ही उभे राहूत आणि त्यांच्यासाठी लढण्याची पाळी आली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची सुद्धा आमची तयारी आहे। आमची मागणी आहे की जी बौद्ध भूमी उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे बिनशर्त ते पूर्ववत पुनर्वसन करण्यात यावं, जे काही नुकसान झालेलं आहे ते सगळं नुकसान शासनाच्या तिजोरीतून देण्यात यावं आणि त्या बौद्ध भूमीवर हल्ला करणारे कोण अधिकारी आहेत, कोण तो निर्णय काढला होता आणि कोण याची अंमलबजावणी करण्यासाठी गुंडगिरी केलेली आहे, अशा सर्व अधिकाऱ्यांवर दोषींवर तात्काळ निलंबन करून कारवाई करण्यात यावी। न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे या घटनेची, कारण आपण बघितलं की याच महाराष्ट्रामध्ये जेव्हा फडणवीस सारखे लोक मुख्यमंत्री होतात तेव्हा आंबेडकर भवनवर हल्ला होतो, तेव्हा भीमा कोरेगाववर हल्ला होतो आणि तेव्हाच बौद्ध भूमीवर हल्ला का झालेला आहे। म्हणजे एकीकडे मुसलमानांच्या वस्तीवर बुलडोजर चालवायचं आणि दुसरीकडे बौद्धांना लक्ष करायचं, आंबेडकरवाद्यांना लक्ष करायचं, हे सातत्यानं होणारा घटनाक्रम लक्षात घेता जर शासनानं नुकसान भरपाई करून पुनर्वसन केलं नाही तर आम्ही हा लढा नांदेड जिल्ह्यापुरता मर्यादित न ठेवता पूर्ण महाराष्ट्रभर पसरू।